तसा तसा मात्र अजून या स्पर्धेला मजा येईल, कारण की काळा रंग या स्पर्धेमध्ये चमकलाय. कारण की या काळ्या पडद्यालाच खऱ्या अर्थाने जास्त धावा आहेत. जर या काळ्या पडद्याला डायरेक्ट हिट लागला तर 8 धावा, एक टप्पा घेत हिट लागला तर चौकार, त्याच्या वरतून जर गेला तर एकच रन मिळेल. त्यामुळे फटके खेळताना आता थोडासा विचार करून खेळावं लागेल. तर दोन्ही संघांना शुभेच्छा. खेळाची सुरुवात, स्पर्धेची सुरुवात समालोचन करत असताना गणरायाला वंदन करून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणरायाला वंदन करून देवीची आराधना करून या स्पर्धेची सुरुवात, दोस्ती चषकाची सुरुवात, मी क्रीडा समालोचक मयूर भोईर दोस्ती चषकाची सुरुवात करतो. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. नवसाई विपक्ष एक दंत कोपर. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय नवसाई संघाचा खेळाडू प्रथमेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय तर आता मात्र तुम्हाला चेंडू फेकावाच लागेल, कारण की 6 वाजून 10 मिनिटं झालेत. प्रशांत सर, मॅच सुरू करावी लागेल आणि एक्स्ट्रा बॉल देखील आमच्याकडे पाठवून द्या प्रशांत. आणि दोन्ही टीमचे 12th मॅन देखील कंपल्सरी आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आकाशला आपण पाहतो, स्ट्रायकिंग एंड वरती प्रथमेश. टॉप ऑर्डर मध्ये हे दोन फलंदाज खेळणं गरजेचं होतं. बरेच दिवस मी या संघाला खेळताना पाहतोय, पण टॉप ऑर्डर मध्ये चेंजेस होत नव्हते. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं प्रथमेश आणि आकाश आघाडीला येतो. नवसाई संघाची नवीन सुरुवात. तर या नवीन सुरुवातीला किती यश मिळतं बघूयात, कारण की समोर देखील तितकंच टास्क मोठं आहे. एक दंत कोपर संघाचा गोलंदाजही तयार होतो. पहिलाच बॉल स्क्वॅकेट करण्याचा प्रयत्न आणि पहिलाच बॉल आपण पाहतो चांगले फिल्डिंग. पहिल्याच बॉलवरती खातं खुललंय. प्रथमेश आणि आकाशची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती धवल. ओ, इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दोन पायांचा अगदी मधून बॉल आला. चांगला खेळ करावा लागेल. आकाश पाटील आयकॉनच्या भूमिकेमध्ये देखील आहेत, त्यामुळे आकाशकडे स्पेशली लक्ष आहे या मॅच मध्ये. ओ, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग इन, डायरेक्ट हिट वरती काम फेड होतं. एक धावीतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय, धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 2. पहिल्या 3 बॉल मध्ये 101 डायल केलंय या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा धावफलकावरती. धवल पुन्हा एकदा तयार होतो. स्ट्रायकिंग एंड वरती प्रथमेश. ओ, पायावरती बॉल ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, दोन्ही पाय एकत्र करून स्ट्रोक जनरेट करण्याचा प्रयत्न प्रथमेशचा. स्टंपचा अगदी खूप बाहेर राहतोय. ऑलमोस्ट 4थ्या-5व्या क्रीज वरून हा स्ट्रोक जनरेट करतोय. एक धाव फार महत्वाची. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3. 5 चेंडू आतापर्यंत झाले त्यांनी 3 धावा धावफलकावरती. गुड बॉलिंग धवल, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओ, आताची लाईन चेक करावी लागेल. एक्स्ट्रा रन. धावसंख्या धावफलकावरती 4. पुन्हा एकदा थांबव, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 4. बिनगडीबाद 4 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये धवलने चांगलं इम्प्रेस केलं. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला धवल. गोलंदाजांना थोडासा दबाव महसूस होईल, कारण की पडद्यावरती जर बॉल लागला तर 8 धावा मिळू शकतात. 8 धावा या मॅचचं पूर्णपणे समीकरण बदलू शकतात. सातत्याने आपण प्रणयच्या माध्यमातून अशी स्पर्धा पाहत आलोय. या अगोदर कैलास पार्क मध्ये ही स्पर्धा पाहायचो. मैदानांचा थोडासा अभाव पडला, पण त्याचा प्रभाव मात्र प्रथम आणि दोस्ती चषकाच्या मेंबर्स वरती नाही पडला. सोळा मिनिटांमध्ये तुम्हाला
हे षटक कंप्लीट इनिंग कंप्लीट करायचे. एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकी ओव्हरसाठी तुमच्याकडे 4 मिनिटं आहेत. अर्थातच 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकणं गरजेचं आहे. अन्यथा 5व्या ओव्हरमध्ये ना दुसरा तिसरा टायमिंग काही न बघता 2 रनांची पॅनल्टी दिली जाईल. मग तो शेवटचा बॉल का असो. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 6. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. आताचा बॉल आपण पाहूयात. पंचांचा सिग्नल येतो व्हाईट बॉल. थोडासा स्किट होतोय. गोलंदाज बॅलन्स जातोय आणि बॅलन्स जात असताना समोरच्या संघाच्या खात्यामध्ये धावा जमा होतात. एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7. स्वीप करण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक. अंधाधुंद फटकेबाजी होते पण चेंडू आणि बॅटचा संपर्कच होत नाहीये. नजर आधीच बंद होते. थोडासा संघर्ष पाहायला मिळतोय आपल्याला आकाशचा. थांबव स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8. थोडी मेहनत करावी लागेल खेळाडूंना विकास, कारण की या स्पर्धेमध्ये आपण पाहतो दोस्ती चषक अनुभवतोय तर खेळाडूंसाठी कसं काही नसेल. मॅन ऑफ द सिरीज साठी सध्याच्या महागाईच्या काळात चांदीची चैन आहे या खेळाडूंना मॅन ऑफ द सिरीज साठी. महागाई इतकी वाढली आहे की प्रणयने 1 लिटर पेट्रोल किंवा 1 सिलेंडर जरी ठेवला तरी देखील चालेल. चेंडू झाल्यात आतापर्यंत 4. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. स्वीप करण्याचा प्रयत्न. गॅपमधून बॉल निघतोय की काय. चांगली फिल्डिंग. एक धाव येतो मात्र कलेक्ट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. लाईन चेक करावी लागेल. सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन. 1ने धावफलक पुढे सरकेल आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 11. फटका जबरदस्त आहे पण धावा इथे मात्र मिळतील फक्त आणि फक्त 4. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतरचा सामना आपल्याला सिक्वेन्स वाईजच आपण सामने खेळवणार आहोत. त्यामुळे नंतरचा सामना जिजा 11 आणि त्यांना फाईट करणारा संघ आहे तो म्हणजे विजय स्टार. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल ह्याची नोंद घ्या दोन्ही कॅप्टन्सने. आणि जो डिसिजन कॅप्टन घेईल तोच तुम्हाला मान्य करावा लागेल. इथून घेतलेला डिसिजन चेंज होणार नाही. त्यामुळे कॅप्टन जो पाठवाल त्याला मात्र व्यवस्थित सगळी माहिती देऊन पाठवा. टॉस जिंकल्यानंतर तू काय घेणार आहे, कारण की इथे आल्यावरती असं नको की सिनियर खेळाडूंना विचारलं जाईल. पुढे ट्राय करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. एक धाव इथून मात्र मिळते. वय वाढलं तरी प्रशांत चांगली फिल्डिंग करतो अजूनही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे थांबव स्क्वेअर कट. चांगला फटका आहे. धावा इथे मात्र मिळतात म्हणजे 4. प्रथमेश आता मात्र फॉर्म मध्ये येतोय. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 20. पुन्हा एकदा ड्राईव्ह. क्या बात है. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात प्रथमेशच्या बॅट मधून आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 24. प्रथमेश ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय अशीच फलंदाजी करावी लागेल आणि असाच खेळ ज्या खेळाडूचा राहील जो उद्याच्या रात्रीपर्यंत संघर्ष करत राहील त्याला मात्र उद्याच्या रात्रीमध्ये त्याच्या मेहनतीचं फळ अर्थातच चांदीची चेन मिळेल. कुणाच्या नशिबी ती चांदीची चेन असेल. मी म्हणतोय प्रणय 1 सिलेंडर देखील ऍड कर. सोन्यापेक्षा कमी नाहीये भाव सिलेंडरचा.
सिलेंडर वाले देखील थोडे गाफील नाही आहेत, आता एकदम प्रोटेक्शन मध्ये फिरतात, त्यांना बाउन्सरची गरज आली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 25 25 धावा धावफलकावरती. ओ पुढे होऊन पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका. आता देखील एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 26-26. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑन साइडला क्या बात है, खेचला लपटलाय, जमिनीला गुदगुल्या करत बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 30. 3 षटकांचा खेळ कंप्लीट, 8 मिनिटांचा वेळ कंप्लीट आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 30. संकेत आणि कौस्तुभला मी रिक्वेस्ट करतोय, या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. दोस्ती चषक म्हटल्यावरती या सर्व मित्र परिवारांचं स्वागत तर आज केलंच जाईल. मी मगाशीच सांगितलं अभि की आज 2 दिवसामध्ये दिवा डोंबिवलीचा सर्व मित्र परिवार एकत्र येईल आणि या दोस्ती चषकाची शोभा वाढवेल. चौथ्या षटकाला सुरुवात, गोलंदाजी मार्कवरती प्रशांत, पहिल्याच बॉलवरती ऑलमोस्ट विकेट परचेस केली होती. कॅच ड्रॉप, एक धाव. एका धावेचा मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 31. 31 धावा धावफलकावरती. मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, कंट्रोल, नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे मैदानाच्या बाहेर प्रस्थान करावं लागतंय प्रथमेशला. विकेट मिळाली. नवसाई संघाला पहिला धक्का लागतोय प्रथमेशच्या स्वरूपात. जो प्रथमेश खूप चांगली फलंदाजी करत होता. हा मैदान बदललंय आणि ज्याप्रमाणे आपण पाहतो वेळेची मर्यादा, वेळेच्या मर्यादेनुसार या मैदानावरती मॅच कंप्लीट व्हायला थोडासा कमी वेळ लागतो. त्याचं कारण नाहीये, कारण की पॉवर प्लेचं बंधन नाहीये, वारंवार क्षेत्ररक्षण तितकं बदलण्याची गरज लागत नाही. त्यामुळे 16 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकणं बंधनकारक आहे. पहा बॅट्समन येईल जाईल तोपर्यंत तरी टाइम आपण पॉज करणारच आहोत, पण त्यामध्ये टीम मीटिंग मध्ये कोणताही टाइम पॉज होणार नाही. नवीन फलंदाज येतोय प्रणय. नवीन फलंदाज प्रणय येतोय. वॉर्मअप प्रणयचा पहिल्या मॅच मध्येच झालाय. हो, इथे मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथं मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 32. आकाशला मात्र थोड्याशा धावा बनवाव्या लागतील, कारण की हा खेळाडू आहे. या खेळाडूच्या स्टँडर्डला हा परफॉर्मन्स सूट होत नाहीये. ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एकच. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 33 धावा धावफलकावरती आहेत. एक धावा इथे मात्र ऍड केल्या जातात. एक धावेच्या मदतीने समीकरण थोडंसं वाढलं जात आहे. समीकरण तितकं अवघड होईल. ओ बॉल डायव्हर्ट, बॉल वळतोय आणि धावा इथे मात्र मिळतात म्हणजे 4. चौकार इथे मात्र आलाय. फाईन लेग मधून हा चौकार निघाला, पण या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 37. नुकताच ज्यांचं आगमन झालंय आमचे मित्र विकी देखील येतात. विकी पाटील, आपलं देखील स्वागत आहे.
ओ क्या बात है, इम्प्रोवाइज स्ट्रोक. जिथे खेळण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र हा स्ट्रोक गेला नाही, पण रिझल्ट जो होता तो प्रणयला मिळालाय. धावा इथे मात्र मिळतात म्हणजे 4. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 41. खेळाडूचं नाव प्रणय असेल तर त्याला काहीसं वेगळं करावंच लागेल, कारण की ही स्पर्धा देखील काहीसं वेगळंच आपल्याला पाहायला मिळतंय. कधीही मॅच कुठेही जाऊ शकते. 11 मिनिटं कंप्लीट झाली आहेत. घड्याळाचे काटे फिरतात. वेळेची मर्यादा आहे. कोपर संघाला तर स्पेशली समजत असेल वेळेची मर्यादा किती ठेवायची, कारण की आय थिंक वेळेची शिस्त कोपर गावातूनच आली आहे. त्यामुळे वेळेचं पालन तर तुम्ही केलंच पाहिजे. पहा, वारंवार तुम्हाला आम्ही वेळ देखील सांगणार नाही, पण 11 मिनिटं झाली होती हे षटक कंप्लीट होईपर्यंत, आणि त्यामध्ये आता ऑलमोस्ट सेकंद ऍड झाली आहेत. त्यामुळे 12 मिनिटांचा देखील खेळ कंप्लीट झाला असेल. अर्थात 4-4 ओव्हरच्या इक्वेशन नुसार परफेक्ट चाललंय, पण या ओव्हरला कंप्लीट करण्यामध्ये जरासा उशीर झाला तर 2 धावेंचा झटका, 2 धावेंची पॅनल्टी. अच्छा, ओके. 4 ओव्हर कंप्लीट केल्यात तुम्ही योग्य त्या वेळेमध्ये, त्यामुळे कोणती पॅनल्टी नसेल. हे षटक तुम्ही कंप्लीट करू शकता. अर्थात आता मात्र बोनस मिळतोय. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये हा पटाका खोललाय. चक्री पद्धतीची गोलंदाजी, चांगला वेळ आता मात्र गोलंदाज देवेंद्रकडे. गोलंदाज देवेंद्रचा वापर केला आणि नुकताच त्यांचं आगमन झालंय. साईराज राणे हे देखील येत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आज मात्र मित्रांचा दिवस आहे. हे 2 दिवस मित्रांच्या नावावरती दोस्ती चषक आपण अनुभवतोय. देवेंद्र तयार, स्ट्रायकिंग एंडवरती प्रणय. ओ फुल टॉस, अनएक्सपेक्टेड बॉल गोलंदाजासाठी देखील आणि फलंदाजासाठी देखील, कारण की गोलंदाजाला देखील हा फुल टॉस बॉल टाकायचा नव्हता, तो निघालाय. अक्षय देखील येतोय. वेलकम अक्षय. पुन्हा एकदा स्वेचेट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न, स्ट्रायकर एंडवरती थ्रो, आणि 2 धावा इथे मात्र झाल्यात कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 45. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. 45 आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चला, 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खुर्चींची देखील एक मोठी व्याख्या. 2026चा वर्ष जसं सुरुवात झाली तशी खुर्च्यांचीच फार चर्चा झाली. खुर्च्यांसाठी मतभेद आपल्याला पाहायला मिळाले. ओ क्लीन बोल्ड, फलंदाज इथे मात्र बाद झालाय. विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे खुर्च्यांवरती सर्वांचं लक्ष होतं, कधी मात्र कोण त्या खुर्चीवरती जाऊन बसतंय हे सर्वजण पाहिलं. तसंच या स्पर्धेमध्ये देखील त्या खुर्च्यांची विशेष महत्व आहे. त्या खुर्च्यांवरती फक्त खेळाडूच बसतील, आणि जर खेळाडू त्या खुर्चीवरती बसलेला दिसला नाही तरी देखील पॅनल्टी आहे. त्यामुळे तुम्ही जर सांगाल की कोणतरी प्रेक्षक तिथे बसलेला आहे तर त्या प्रेक्षकाला उठवायचं कार्य आमचे आयोजक करतील, किंवा त्यांना बसण्याची वेगळी सुविधा केली जाईल, पण खेळाडूंच्या खुर्च्यांवरती खेळाडूच बसतील. डर सबको लगता है. ओ इथे मात्र फटका चांगलाय गॅप मधून. धावा इथे मात्र मिळतात म्हणजे 4. अर्थातच फलंदाज म्हणेल की मी तर चांगली बॅटिंग करतो, मी तर चौकार मारतो, तुम्हाला फक्त बसून मॅच बघायची होती आणि तुम्ही बसून मॅचही बघू शकले नाही.
त्यामुळे पॅनल्टी मिळू शकते. त्यामुळे मित्रांनो बसून घ्या. हो आता मात्र फलंदाज बाद होईल. विकेट मिळाली आहे. प्रदीप इथे मात्र माघारी परततोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 49 आणि टार्गेट असेल ते म्हणजे 50 धावांचं. 50 धावा इथून मात्र बनवायच्या. तर चला दोन्ही कॅप्टन्स जिजा 11 आणि विजय स्टार दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. विजय स्टार विपक्ष आपण पाहतोय जिजा 11 दोन्ही टीमचे कर्णधार. चला दोन्ही टीमचे कर्णधार जिजा 11 50 धावा इथून बनवायच्यात. 50 टार्गेट. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतो. हे क्रीडांगण खऱ्या अर्थाने हे क्रीडांगण अनेक साऱ्या स्पर्धांसाठी प्रसिद्ध असतं आणि त्याच पैकी अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते SB ग्रुपच्या नावाने. तीच त्या स्पर्धेचे सर्व अर्थातच हेमंतजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर टॉस आपण करणार आहोत. टॉस आपण करणार आहोत. कॅप्टन्स खेळाडू सर्वांना वेगवेगळे टास्क आहे आणि एखादी स्क्रिप्ट देखील घेऊनच या सोबत. कारण की मैत्री चषक अर्थात दोस्ती चषक आपण अनुभवतोय तर मित्रांचा आवाज तर नक्कीच ऐकायला आवडेल. कारण की इतकी सुंदर स्पर्धा प्रणयने ठेवली आहे. तर हेमंतजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हे क्रीडांगण खऱ्या अर्थाने अनेक साऱ्या आयोजकांना सूट होतं. त्यातीलच एक दमदार नेतृत्व हेमंतजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्याच शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. तर हेमंत दादांना विनंती करतोय. टॉस इथे मात्र केला जातोय. जिजा 11 संघाचा कॉल. टेल्स कॉल केलाय आणि टेल्स आला देखील. तर दादांना विनंती करतो आपण विराजमान व्हा आणि दोन्ही संघनायकांसोबत थोडीशी चर्चा देखील करणार आहोत. तर विजय स्टार संघाचा संघनायक देखील इथे उपस्थित आहे आणि जिजा 11 संघाचा संघनायक देखील उपस्थित आहे. सर्वप्रथम तर टॉस तू जिंकला, निर्णय काय असेल? आम्ही पहिले बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. स्वतःचा निर्णय, स्वतःची स्ट्रॅटेजी आहे की टीमशी चर्चा केली आणि आता मात्र इथून विचारलं की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय? टीमशी चर्चा केली आणि डिसिजन घेतलाय. सध्याच्या घडीला स्टार्ट चांगला मिळतोय ओमकार, पण फिनिश चांगलं होत नाहीये. आज टीमला काय मेसेज देशील या स्पर्धेच्या माध्यमातून? ज्याप्रमाणे दोस्ती चषक आहे थोडंसं इम्प्रोव्हाइज केलंय प्रणयने. या स्पर्धेचं आयोजन पाहता या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 8 धावा देखील आहेत. तर या स्पर्धेला कसं पाहतोय? खूप चांगली स्पर्धा आयोजन केली आहे आणि टीमला सांगेन की जे आतापर्यंत चुका झाल्या आहेत त्या आता या टुर्नामेंटला करू नका आणि आपला बेस्ट द्या. तर या स्पर्धेबद्दल असं मनोगत होतं की या स्पर्धेमध्ये चांगलं करण्याचं खेळाडूंना मार्गदर्शन केलंय कॅप्टनने. विजय स्टार संघाचा कर्णधार देखील प्रतीक आमच्या सोबत आहे. प्रतीक, टॉस तुझ्यासाठी किती महत्वाचा होता? आम्ही टॉस जिंकून बॉलिंगच घेणार होतो. जास्त म्हणजे कमी रन मध्ये आम्ही रोखणार होतो आणि इझिली आम्ही चेस करू, हीच आमचा स्ट्रॅटेजी होता. आता जे हवंय ते मिळालंय. सर्वप्रथम तर दोस्ती चषक आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. आय थिंक मला असं वाटतं गोलंदाजांना डिफिकल्ट टास्क आहे आणि बॉलिंग तुम्ही करतायत कारण की 8 धावा पडल्यानंतर गोलंदाजाचं मनोबल देखील ढासळू शकतं. तर या स्पर्धेला खेळताना गोलंदाजांना काय मेसेज देशील? चांगले टप्पे ठेवा आणि 8 रन आपण त्याच्यात काही नाही करू शकत. हा एकदम म्हणजे जेव्हा मला कळालं की असं आहे तर म्हणजे एक्सपेक्टेड नव्हता की असं पण रूल येईल. बट ठीक आहे, आम्ही चांगला म्हणजे बॉलिंग करण्याचा प्रयत्न करू आणि कमी रन मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर मी शेवटचा प्रश्न विचारेल. दोस्ती चषकाचे आयोजक आणि या आयोजनाबद्दल काय बनतील? खूप चांगला आयोजक आहे. नेहमी आम्ही आता बागशाळामध्येच खेळतोय बट आफ्टर लॉंग टाइम आपण JB ग्राउंड मध्ये परत आलोय तर खूप चांगला वाटतंय. तर खूप चांगला आयोजक आहे.
थँक्यू. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे टीम G11 संघाने आणि टॉस जिंकून निर्णय घेतलाय तो म्हणजे बॅटिंग करण्याचा. दुसऱ्या सत्राला इथे मात्र सुरुवात होते. 50 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत आणि 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. मैदानामध्ये दखल घेतली आहे कोपरगावचा दोन फलंदाजांनी. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो प्रशांत आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विक्रांत. या दोन्ही फलंदाजांच्या वयामध्ये जरी अंतर असलं तरी हे दोन्ही फलंदाज जेव्हा मैदानामध्ये येतात तेव्हा समांतर गोलंदाजांचा समाचार घेत असतात. प्रशांत आणि विक्रांत आणि बॉलर अक्षय आकाश व गोलंदाजी मार्क वरती आकाश पहिल्याच बॉल वरती धावा इथे मात्र मिळतात म्हणजे 4. पहिल्याच बॉल वरती चौकाराने सुरुवात केली आहे. प्रत्येक संघाला आय थिंक 2च सबस्टिट्यूट दिले जातील. 2 सबस्टिट्यूटच्या वर कोणत्याही संघाला दिले जाणार नाही खेळाडू आणि ते देखील स्टंपच्या मागे बिहाइंड द विकेटच ते खेळाडू धावा रोखण्यासाठी प्रोटेक्शनसाठी खेळाडू तिथे तैनात करू शकतात. पण मी तर म्हणतोय सगळ्या खेळाडूंना बोलवाच, कारण की ही स्पर्धा एखाद्या खेळाडूकडून मिस झाली तर मात्र 2 दिवसानंतर तो मात्र थोडीशी चर्चा करत राहील. धावा मिळेल ते म्हणजे एकच. फटका फार सुंदर होता. शेवटच्या क्षणाला बाउन्स मिळाला आणि त्यानंतर एक धाव येतो मात्र मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 5. 5 धावा धावफलकावरती लागल्या. दोन्ही फटके फार सुंदर होते. क्रिकेटचे पुस्तकी फटके आपल्याला पाहायला मिळाले. ओ आता मात्र थांबवतोय कट. फलंदाज इथे मात्र बाद होतोय. दोन्ही वेळा पडद्याने मात्र साथ दिली नाही, पण फटके दोन्ही चांगले होते. विकेट मिळाली 5 वरती पहिली. एकदंत कोपर संघाला पहिला झटका लागतोय प्रशांतच्या स्वरूपात. आघाडीला येत असताना प्रशांतने पहिल्या बॉलवरती चौकार मारला. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर हा तर त्याचा ब्रेड अँड बटर स्ट्रोक होता, कारण की स्क्वेअर कट तर तो सातत्याने खेळत असतो. आता मात्र नवीन फलंदाज येतो ऋषी. आताशी फक्त 1च मिनिट कंप्लीट झालाय. विकेटच्या वेळी थोडासा पॉज केला जातोय, तेवढा ऍडव्हान्टेज तुम्हाला आम्ही देतोय. वेळ थांबवण्याचा अधिकार कोणाच्या हातामध्ये नाही, पण आम्ही तो प्रयत्न करतोय. स्टीम हडल मध्ये कोणताही पॉज नाहीये, त्यामुळे त्याकडे लक्ष असू द्यात. इथे मात्र आल्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. धाव मिळते ते 1. लॉंग ऑफचं क्षेत्र थोडंसं बिझी राहिलंय, त्याच क्षेत्रामध्ये धावा देखील बनताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजे 6. ऑन साइडला खिचण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग वास्तवचे. डॉट बॉल निर्धाव. सिग्नल आला तो म्हणजे व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन्स. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात आहे. 1च धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजे 8. तर ह्या क्रीडांगणावरती बऱ्याचशा स्पर्धा आपण बरेच वर्ष पाहत आलोय, पण 2026 मधली पहिली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते दिवा डोंबिवली गटातील. हे क्रीडांगण बऱ्याचशा आयोजकांना सूट झालं. मी मगाशी सांगितलं हेमंतजी भोईर, तसंच विकी पाटीलला देखील हे क्रीडांगण तितकंच सूट झालंय, कारण की त्यांच्या माध्यमातून देखील या क्रीडांगणावरती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. विकी आणि राहुलच्या माध्यमातून यावर्षी जरूर या क्रीडांगणावरती ती स्पर्धा झाली नाही, बागशाळच्या मैदानावरती झाली. पण या मैदानाशी एक वेगळं नातं आहे मोठा गावचं. मोठा गाव संघ इथे सराव करत असतो, तर मोठा गावचे विकी पाटील मोठ्या मनाचे आमचे मित्र. या स्वागत आहे आपलं विकी. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा रन प्रदीपचा वापर केलाय दुसऱ्या षटकामध्ये.
यस डेफिनेटली अमित, मी मगाशीच उल्लेख केला की ही स्पर्धा खऱ्या अर्थाने डीपीएल मधील खेळणाऱ्या खेळाडूंसाठी चाचणी परीक्षा आहे. कारण की आज तुमचा सराव फार महत्वाचा आहे. कदाचित सराव करण्याचा वेळ मिळणार नाही. बॉल थोडासा डायव्हर्ट, पुन्हा एकदा धावा इथे मात्र मिळतात तमाशाचा चौकार. कारण की उद्याच्या दिवसामध्ये इथे क्रिकेटची स्पर्धा होईल, पण त्यानंतर आय थिंक पूर्ण तयारी असेल डोंबिवली प्रीमियर लीगची, तर त्यामध्ये सराव करण्याचा कोणालाही वेळ मिळणार नाही या क्रीडांगणावरती. तर या स्पर्धेला चाचणी परीक्षा सारखं पाहणं आणि या चाचणी परीक्षामध्ये जो उत्तीर्ण होईल तो डेफिनेटली डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला होईल. सर्व खेळाडूंचा चांगला, कारण की यावर्षी चांगली संघ बांधणी झाली आहे. ओनरचा परफॉर्मन्स तर पाहिला 8 तारखेला. मी ऑक्शन टेबललाच म्हटलं होतं की आज ओनरचा परफॉर्मन्स पाहिला. 28-29 ला मात्र खेळाडूंचा परफॉर्मन्स पाहायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल ते म्हणजे 13. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. एक धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14. या क्रीडांगणावरती 2 धावा देखील सहज होतात. आपण पाहतो की थोडस जरी खेळाडू गाफील राहिला तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न लगेच केला जातो. जरी शॉर्ट मैदान वाटलं तरी देखील या मैदानावरती फिल्डर्सला बॉल पकडण्यासाठी थोडासा उशीर जरी झाला तरी 2 धावा मिळू शकतात. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तो मात्र मिळेल. एकेका धावेने धावफलक पुढे चालले. धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 15. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि 15 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज प्रदीप पुन्हा एकदा तयार होतोय. ओ इथे मात्र कॅच ड्रॉप. चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क. यष्टांचा मागे संघर्ष आकाशचा संघर्ष पहिल्या इनिंग मध्ये देखील सुरूच होता आणि सेकंड इनिंग मध्ये देखील आकाशचा संघर्ष सुरूच आहे. ज्या नावासाठी, ज्या खेळासाठी, ज्या प्रसिद्धीसाठी हा खेळाडू ओळखला जातो तसा खेळ मात्र आतापर्यंतच्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला नाहीये. व आताचा बॉल सरळ सोडून दिलाय. सिग्नल येतो म्हणजे वाईट बॉलचा. एक्स्ट्रा रन्स, एक्स्ट्राने धावफलक पुढे सरकतोय. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 17. ओ क्या बात है, जबरदस्त फटका. बॅट आणि स्टंपच्या मधून बॅट आणणं. कमरेच्या आतमधून मारला भाई. स्वीप करण्याचा प्रयत्न प्रणयने मात्र प्रयत्न केलाय. चांगली फिल्डिंग. ओ बॉल वळतोय. दुसरा धावेचा प्रयत्न. मी मगाशीच सांगितलं हे मैदान जरी छोटं वाटत असलं, असं वाटतं की खेळाडूंकडे लगेच बॉल जातो, पण 2 धावा कशा कंप्लीट केल्या जातात वेगाने. कॉल केला जातोय. थोडस दुखापत होते खेळाडूला, पण प्रणय खेळतोय. त्याची फिल्डिंग, त्याचा फिल्डिंगचा दर्जा सर्वांनी अनुभवलाय. बऱ्याचशा वेळी तर प्रणयला फक्त फिल्डिंग साठी स्थान दिलं जातं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 20 धावा धावफलकावरती लागल्यात. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांअखेरीस धावा धावफलकावरती आपण पाहिले ती म्हणजे 20. 50 धावांची गरज. पायावरती हा बॉल, चांगला फटका. मनगडाच्या सहाय्याने फक्त वळवलाय, स्ट्रोक जनरेट केलाय आणि धावा इथे मात्र मिळतात म्हणजे 4. 7 षटकामध्ये 2 षटकं कंप्लीट झाली होती. 7 वाजून 7 मिनिटं 30 सेकंदाने तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल पडलाय.
व हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. एक धावीतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 25. हो इथे मात्र बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. हो इथे मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 26 धावा आतापर्यंत झाल्यात. 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि 26 धावा धावफलकावरती. ओ हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. बॉल गॅप मधून निघून गेलाय. धावा इथे मात्र 4 मिळत आहेत. नो बॉलचा सिग्नल. नो +4 टोटल या 5 धावा मिळत आहेत. खूप मोठं नुकसान होतं या ओव्हरमध्ये. आतापर्यंत हे षटक फार सुंदर सुरू होतं पण या सुंदर षटकावरती जणू काही शनीची वक्रदृष्टी पडली की काय. आकाशने थोडस एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये या 5 धावा जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 19 धावांची गरज. इथे मात्र एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 32 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 33. 3 षटकांचा खेळ कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10.5 मिनिटं देखील कंप्लीट झालेत आणि 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 10.5 मिनिटांमध्ये हा शो आपण पाहिला कशा प्रकारे धावा बनतायत, कशा प्रकारे धावा पुढे जात आहेत. 33 धावा धावफलकावरती. 33. गोलंदाज साहिल. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिला शॉट बॉल जे मात्र दोन्ही गोलंदाजांना जमलं नाही ते साहिलने मात्र करून दाखवलं. पहिलाच फेकलाय डॉट. चांगला मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर मागच्या 2 दिवसामध्ये देखील नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चैत्र महिन्याची सुरुवात झाली आणि चैत्र महिन्याच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं तर गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन पाडवा मेळावा आपण पाहिला. युवकांच्या हातामध्ये कोणत्या गोष्टी येणं गरजेचं आहे या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाडव्याच्या दिवशी समजल्या. शोभायात्रा ज्याप्रमाणे फडके रोड वरून निघाली त्या शोभायात्रेचा आनंद घेण्यासाठी देखील सर्वजण आवर्जून जातात. सध्याच्या घडीला विकास धुरंधर चित्रपट देखील तितकाच व्हायरल होतोय. बडे साहब, अतिक अहमद दोन्ही ऍक्शन दाखवल्यात ना त्यावरती तो सिनेमा सुपरहिट होतोय. कारण की ज्याप्रमाणे रणवीरचे रिॲक्शन्स आहेत त्यामध्ये धुरंधर चित्रपटामध्ये फार सुंदर. पहिला देखील फार सुंदर होता आणि पहिल्या चित्रपटातून एक शिकायला मिळालं की हिरो बनून प्रसिद्ध होता येत नसेल तर आयुष्यात विलनही बनावं लागतं आणि विलन बनल्यानंतर देखील प्रसिद्धी मिळते
हे पहिल्या चित्रपटामध्ये समजलं. धुरंधरच्या अक्षय खन्नाचा जो व्हायरल डान्स, व्हायरल रील आपल्याला पाहायला मिळाली. वयात पुन्हा एकदा मैदानामध्ये धावांचा पाठलाग करायचा. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका चांगला, पण धाव मिळेल ती फक्त एकच. प्रत्येक फटका मोजून मापून खेळावा लागतो आणि प्रत्येक फटक्यावरती आपण पाहतो दोन्ही बाजूने रिएक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. जरासा चेंडू खाली राहिला तर बॉलिंग युनिट स्ट्रेस घेते आणि जरासा चेंडू वर गेला तर फटका सुंदर खेळून देखील दोन फलंदाज आणि त्यासोबत डगआउट देखील रिॲक्ट होतोय. हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज इथे मात्र झालाय बाद. विकेट मिळाली विक्रांतची. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 34. 34 तीन चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि 34 धावा धावफलकावरती लागल्यात. हो, इथे मात्र चेंडू सरळ सोडून दिला. सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉलचा. नवीन फलंदाज येतो तुषार. हो, इथे मात्र हलक्या हाताने फक्त प्लेस करण्याचा प्रयत्न. एक धावेतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 36. टार्गेट 50 आहे. 36 धावा धावफलकावरती. जसं जसं धावफलक पुढे जात आहे तसं तसं प्रेशर देखील थोडं वाढायला लागतंय. आर्टिफिशियल लाईट्स आता मात्र ऑन झाल्यात. फ्रंट लाईट्स मध्ये आता मात्र खेळ पाहायला मिळतोय. हो, इथे मात्र फटका चांगला आहे. या पठ्ठ्याने अठ्ठा मारलाय. स्वेच हिट आणि स्वेच हिटच्या माध्यमातून धावा मिळाला. धावांचे 8 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 44 आणि आता जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. ही ओव्हर फार इव्हेंटफुल राहिली आहे. या ओव्हर मध्ये आपल्याला डॉट बॉलही पाहायला मिळालं, विकेटही पाहायला मिळाली, 8 धावाही पाहायला मिळतात. जे षटक फार चांगलं वाटत होतं त्या षटकामध्ये आता 8 धावा आल्यानंतर 7 चेंडू जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. ओ, घर फिरले, घराचे वासेही फिरले. मॅच बदलली, परिस्थिती बदलली. जो संघ फ्रंट फूट वरती वाटत होता तो संघ आता आला बॅकफूट वरती आणि या 5 धावा मिळाल्यानंतर समीकरण पूर्ण बदललंय आणि आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतो एकदंत कोपर संघ. जिंकण्यासाठी एका धावेची गरज. ऋषीने मात्र मैदानामध्ये आल्या आल्या माहोल बदलून टाकला. या अगोदर आपण पाहिलं की स्टंप आणि पायाच्या मधून त्याची बॅट आली तेव्हा देखील आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच एक वेगळा स्ट्रोक. त्यानंतर 8 धावा आणि आता मात्र मॅच फिनिश केली आपल्या स्टाईलने. 1 धाव सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम एकदंत कोपर संघाने. अभिनंदन कोपर संघाचं आणि त्यासोबतच नवसाई संघाला देखील येणाऱ्या पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला त्यामुळे आयोजकांच्या वतीने आपलं देखील विशेष आभार. लास्ट मॅच